मित्रांनो, आचार्य चाणक्य म्हणतात की पैशांचा असा वापर केलात तर तुम्ही खूप श्रीमंत व्हाल, कधीच गरिबी येणार नाही. तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवाल तर भरपूर पैसा मिळेल आणि त्यांच्या मते जो मनुष्य हे नियम पाळतो त्याला कधीही दारिद्र्याचा सामना करावा लागत नाही. चला तर मग पाहूयात की आचार्य चाणक्य काय म्हणतात. तर चाणक्य माहितीनुसार म्हणजे त्यांच्या नीतीनुसार धनाला जीवनाचा आधार आणि यशाचं महत्त्वाचं साधन मानले आहे. आचार्य चाणक्यांच्या मते धन हे फक्त भौतिक सुखसुविधा मिळवण्यासाठी नसून योग्य वेळी त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर तो माणूस म्हणजे तर ती माणूस आणि कुटुंबासाठी संरक्षणाचं कवच ठरतं. त्यांचं मत होतं की प्रामाणिकपणे आणि मेहनतीने कमावलेलं धनच खरं आयुष्याला आनंद आणि समृद्धी देतं. म्हणूनच प्रामाणिकपणे कष्टानं कमावलेलं धन आपल्या कुटुंबाला सुद्धा सुख आणि कुटुंबातल्या सदस्यांना सुद्धा सुख देतं. दान आणि गुंतवणूक म्हणून धनाचा योग्य वापर केला तर ते वाढतं. दान आणि गुंतवणूक ह्या दोन गोष्टींमुळे धन आपल्याकडे असलेलं वाढतं, संकटाच्या वेळी आधार ठरतं. त्यांच्या माहितीनुसार धनाचा सन्मान आणि शहाणपणाने केलेला वापर हेच तर लक्ष्मीकृपेचं खरं कारण आहे. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिग्रंथात धन कसं मिळवावं आणि त्याचा योग्य वापर कसा करावा स्पष्ट सांगितलेला आहे. ज्यांच्या मते जो मनुष्य हे नियम जीवनात पाळतो ना त्याला कधीही आयुष्यात दारिद्र्य पाहावं लागत नाही, म्हणजे दारिद्र्याचा सामना करावा लागत नाही. म्हणून त्याची पैशांची योग्य गुंतवणूक असणं तर महत्त्वाचंच आहे, पण त्यासोबतच दानवृत्ती दानधर्म सुद्धा असावा. तर आचार्य चाणक्याच्या मते म्हणजे धनाचा योग्य वापर आणि गुंतवणूक कशी काय करू शकतो. तर चाणक्य मानतात की धनाची रक्षा करण्यासाठी त्याचा योग्य वापर आवश्यक आहे. म्हणजेच धन फक्त खर्च करण्याची किंवा साठवण्याची वस्तू नसून ते धर्म, दान आणि समाजाच्या उपयोगी कामात लावायला हवं. तसं केल्याने किंवा दान केल्याने संपत्ती कमी होत नाही तर आणखी वाढते. त्याचबरोबर भविष्यात अडचणीच्या वेळी कोणापुढेही हात पसरावा लागत नाही. म्हणून हात पसरू नये ना भविष्यात कधी कोणापुढे, म्हणून योग्य गुंतवणूक करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणूनच पैशांची योग्य गुंतवणूक तर कराच, पण त्यासोबतच दानधर्म करायला अजिबात विसरू नका, कारण ते दानधर्म केल्यामुळे आपल्याकडची संपत्ती किंवा धनसंपत्ती कमी होत नाही तर ती जास्त वाढण्यास मदत होते. म्हणून दानधर्म सुद्धा करावे. तसंच आचार्य चाणक्यांच्या मते आपली धनसंपत्ती, आपला पैसा हा धार्मिक कामात धन लावल्याने कायमचा आनंद मिळतो आपल्याला. चाणक्य नीती किंवा आचार्य चाणक्य म्हणतात की जसं धार्मिक कामात धन लावल्याने, पैसा लावल्याने कायमचा आनंद मिळतो, तसंच योग्य बचत आणि योग्य गुंतवणूक केल्याने जीवन सुरक्षित होतं आणि भविष्यातील आर्थिक अडचणींपासून आपल्याला संरक्षण मिळतं. म्हणून योग्य गुंतवणूक, पैशांची योग्य बचत ही काळाची गरज आहे आणि ते प्रत्येक माणसाने करणं गरजेचं आहे. आचार्य चाणक्य असे म्हणतात की प्रामाणिकपणे कमवलेलं धनच टिकतं. आचार्य चाणक्य म्हणतात की सत्य आणि मेहनतीने कमवलेलं धन आपल्याला आयुष्यभरासाठी कायमचं आनंद देतं. उत्पन्न कमी असलं तरी चालेल, पण जर ते मेहनतीनं मिळवलेलं असेल ना तर त्याचा फायदा हा कमवणाऱ्यालाच होतो. कमवणाऱ्यालाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला, त्याच्या परिवाराला, त्याच्या बायको, मुलांना, आईवडिलांना, अख्ख्या परिवाराला त्याचा फायदा होतो. म्हणून पैसे कमावताना नेहमी प्रामाणिकपणे आणि कष्टाने कमवा आणि योग्य मार्गाने कमवा, तरच त्याचा खरं सुख तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळेल. म्हणून नेहमीच प्रामाणिक कष्ट करावेत. फसवणूक करून कमावलेलं धन ही कधीच टिकत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की कधीही कोणाची फसवणूक करून, लुबाडून, त्याला फसवून त्याला बळजबरीने कधीही कोणाचा पैसा किंवा धनसंपत्ती कधीच घेऊ नये. आचार्य चाणक्यांच्या माहितीनुसार
फसवणूक किंवा अनैतिक मार्गाने कमावलेलं धन हे जास्त काळ टिकतच नाही. जसं खोटं लपवू शकत नाही, ते लवकरात लवकर उघडं होतं, तसंच चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती हे नाशाचं कारण ठरतं आणि त्या माणसासोबतच त्याच्या कुटुंबालाही संकटात टाकतं. म्हणजेच तर खोट्या मार्गाने कमावलेला पैसा हा त्या माणसालाच नाही, तर त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबाला, त्याच्या बायका मुलांना, त्याच्या आईवडिलांना, अगदी सर्वांना नुकसानकारक आहे आणि सर्वांचं नाश होऊ शकतो. म्हणून प्रामाणिकपणे नेहमी पैसा कमवायचा. संस्कारांनी मान मिळतो, अहंकाराने नुकसान होतं. म्हणजे आचार्य चाणक्य असे म्हणतात की धनाने माणूस अस्थिर आणि चंचल होतो. अतिशय हाव ही अगदी माणसाला ना चांगली नसते. पैशांची हाव, त्याचं गर्व कधीही चांगला नसतो. माणसाला जर धनाचा गर्व आला तर तो लवकरच दारिद्र्याकडे जातो. चाणक्य म्हणतात की संस्कारांनी सगळं जिंकता येतं, पण तेच कमावलेलं धन अहंकाराने मिळालेलं सुद्धा गमावता येतं आपल्याला. म्हणूनच संस्कार असणं महत्त्वाचं आहे. अहंकार आणि गर्व कधीच, आपल्याकडे कितीही पैसा आला तरी अहंकार आणि गर्व कधीही आपल्यामध्ये नसावा. तर म्हणजे आचार्य चाणक्यांच्या माहितीनुसार काही जणांना पैसे किती आणि ते कुठे वापरावे हे समजतच नाही. त्यामुळे अशा व्यक्तींचे पैसे हे वायफळ गोष्टींवर जास्त वाया जातात. म्हणजे कुठे पैसा खर्च करावा, किती खर्च करावा, योग्य गुंतवणूक कशी करावी हे माहिती नसल्यामुळे त्यांचे पैसे वाया जातात. चाणक्यांच्या नुसार पैसे खर्च करताना अगदी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. खर्च न केलेला पैसा हा साठलेल्या धान्यासारखा सडतो बरं का. त्यामुळे त्याचं योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी खर्च करावा, योग्य वेळी गुंतवणूक करावी, असे आचार्य चाणक्य म्हणतात. आचार्य चाणक्य असे सुद्धा म्हणतात की पैशांची योग्य गुंतवणुकीबरोबरच ना पैशांची बचत सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, अतिशय आवश्यक आहे. आपल्यावर कोणत्या वेळी, कधी, कोणत्या काळी कोणतं संकट धावून येईल हे कधीही सांगता येत नाही. म्हणून आचार्य चाणक्य म्हणतात की पैसे कमावण्यासोबतच खर्च आणि बचत करायलाही शिका आणि त्यासोबतच त्या पैशांवर नियंत्रण ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. खर्चांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात आर्थिक अडचणी आल्या तर त्यातून तुम्ही बाहेर पडू शकता. यामुळे पैसे हे वेळोवेळी वाचवावेत, यासाठी तुम्ही अनेक ठिकाणी गुंतवणूक करू शकता. तसेच बँकेत सेविंग्सही करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला पुढचं भविष्य अगदी सुखाचं, समाधानकारक जाईल. तर मग मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल म्हणजे कशी वाटली तर नक्कीच सांगा. पण व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मी तुमचं मनापासून खूप 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 स्वागत करते. जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि आवडली असेल तर मित्र आणि कुटुंबासोबत शेअर नक्कीच करा. आणि नेहमीप्रमाणे म्हणेन की लाईक, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि एखाद्या मोटिवेशनल व्हिडिओसोबत. तर आजची माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.